रिक्षा टाकून आणलं तिकडे रोडला बघितलं रे उडवलेलं ते न्यायचं दवाखान्यात आता त्याचा पाय बी मोडलाय. पाय मोडलाय का? पाय मोडलाय, डोक्याला मार लागलाय. डोक्याला मार लागलाय. हो झालं ओके. तिकडे गेलाय बोलून जरा. तुम्ही हे केलं का त्याचं म्हणजे काय फोटो वगैरे काढलाय? फोटो आहे बघ. हां व्हिडिओ बनवा तुम्ही. तुम्हाला दाखवायचं तर पाणीमध्ये कसं पोहतो त्याच्यामुळे मी त्याला सवय लावतो. चालतंय. हा एक मोठी बकेट देता का काकू? त्याला त्याने कॅचच केलं. व्हिडिओ और आगे पकड़ना काम हा चाव काय म्हणून ह्याला असं अलगद तोंड पकडलंय. जास्त जाम नाही पकडलेलं तोंड, अलगद आहे. थोडं जास्त पकडलं तर त्याला त्रास होईल. तर आज विरोळ्या भाऊला जरा तोंडाला पकडले मित्रांनो. मी खूप चावतात हे बिनविषारीचे पण लय जोराचं चावतात. शेपटी थोडीशी कट झालेली आणि पुन्हा नवीन आलेली आहे बघा. जशी पाल शेपटी तोडून पळतो तसाच हा साप देखील स्वतःची शेपटी तोडतो. आणि ही ज्वाली जी आहे ही तुटलेली आणि त्याला पुन्हा नवीन येत आहे. थोडी आली आहे, अजून आहे ना बाकी. तर डोळे बघा कसे आहेत. एकदम अलगद पकडले मानेला मी त्याच्या. एवढं अलगद ना की तो आरामशीर त्याचं तोंड जे आहे जीभ वगैरे कंटिन्यू बाहेर काढतोय बघा. असं एकदम अलगद पकडलेले जेणेकरून त्याला काही त्रास नको व्हायला. आणि रंग बघा पूर्णपणे अंगावर चेक्स वगैरे आहेत. आणि पूर्णपणे चेक्सचा हा साप बिनविषारी जातीचा आहे. जर मी त्याला सोडलं नाही ते असा जोराचा चावेल ना मला की तुम्ही अंदाजा लावू नाही शकत. खूप असे धारदार त्याचे दात असतात. कारण बिनविषारी सापांचे जे जात असतात ते धारदार असतात जेणेकरून शिकार एकदा पकडलं की सटकायला नको असं त्याला आकार असतो. एकदम स्ट्रेट नसतात. तर हे बघा बघतोय सगळीकडे. तर आता आपण काय करू त्याला पॅक करून घेऊयात. हे बघा ज्यावेळेस नदी वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्हाला हे साप खूप जास्त प्रमाणात दिसतात. तोंड वर करून थांबलेले असतात. आणि मासे वगैरे खातात, बेडूक खातात, बाकीचे पण भक्ष्य खातात. आता आपण काय करू बॅगेत पॅक करू त्याला. कसा गुंडाळी मारून बसलाय बघा इथे हातात माझ्या. त्याला एकदम अलगद पकडले त्यामुळे तो जास्त वळवळ नाही करत आहे. चुकीच्या पद्धतीने पकडला असता त्याला त्रास झाला असता तर खूप अशी वळवळ त्याने केली असती. चेकड किलबॅक इंग्लिश मध्ये.
वॉटर स्नेक पण बोलतात. पाण्यात घुसला.